राज्यामध्ये मराठी भाषा सक्तीची आहे, हिंदी भाषेची सक्ती नाही। हिंदीचं कुठेही अतिक्रमण नाही, त्यात आता हिंदी भाषेला इतर पर्यायी भाषा घेण्याची मुभा असणार आहे। पण आपण इंग्रजी भाषेचे गोडवे गातो असं फडणवीसांनी म्हटलंय। भारतीय असलेल्या हिंदी भाषेला विरोध करतो याचं मला आश्चर्य वाटतं। इंग्रजी भाषा जवळची आणि हिंदी भाषा दूरची का वाटते याचा विचार करण्याची गरज आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही, मराठी अनिवार्यच आहे। पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। 3 भाषा शिकणं अनिवार्य आहे। कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त तिसरी भाषा जर शिकायची असेल तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ। किमान 20 स्टुडंट जर असले तर त्याला वेगळा शिक्षक देता येईल। 20च्या खाली स्टुडंट्स असले, विद्यार्थी असले तर मात्र ऑनलाईन किंवा कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने ती आपल्याला शिकवावी लागेल। काल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की इंग्रजी भाषेला तुमचा विरोध का नाही, हिंदीलाच का विरोध आहे। तुम्ही सरकारमध्ये आहात, 230 लोकांचं बहुमत तुमच्याकडे आहे। माझं देवेंद्र फडणवीस साहेबांना आवाहन आहे, विनंती आहे, त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांची मान्यता रद्द करावी आणि त्यांना मराठी भाषेचे माध्यमची परवानगी द्यावी। तुम्ही सरकारमध्ये करू शकता, करा। आमचा काही इंग्रजी भाषेला पण पुळका नाही आहे ना।